श्री काशीखंड कथासार अध्याय 50 विमलेश्वर व दत्तोग्रास कथानक। कार्तिकेय म्हणाला, ऋषीश्वर प्रतिष्ठान नावाचे एक नगर आहे. तेथे फार वर्षापूर्वी दत्तोग्रास नावाचा गाव ज्योतिषी राहत होता. तो गाव ज्योतिषी महापापी होता. लोकांना खोटे भविष्य सांगून त्याच्याकडून पैसे उधळत असे. खोटे कारण सांगून तुम्ही शांती करा, यज्ञ करा असे लोकांना सांगत असे. त्यामुळे यमाने आपल्या दूतांना सांगून ठेवले होते की दत्तोग्रासाची जीवनयात्रा संपल्यावर त्याला न चुकता नरकात ढकलून द्या. त्या नगरात एक सात्विक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याने या गाव ज्योतिषीस सांगून 1000 अनाथ मुलांना जेवण दिले, पण त्यामध्ये सुद्धा त्याने भ्रष्टाचार केला. अशा प्रकारे तो दत्तोग्रास धनाचा लोभी होता. कालचक्राच्या नियमाप्रमाणे दत्तोग्रासाचा मृत्यू जवळ आला. तो आजारी पडला. त्याने औषधासाठी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. दत्तोग्रासाने मृत्यूला मिठी मारली. त्याने केलेल्या भयंकर पापामुळे यमदूतांनी त्यास नरकात ढकलून दिले. त्याला राक्षसी आकाराचा सूक्ष्म देह प्राप्त झाला. 30,000 वर्ष त्याने नरकयातना सहन केल्या. त्यानंतर पूर्वकर्मानुसार तो प्रतिष्ठानात गेला. त्या सात्विक ब्राह्मणाच्या शरीरात त्याने सूक्ष्म देहाने प्रवेश केला. त्यामुळे तो सात्विक ब्राह्मण दुराचारी बनला. त्या ब्राह्मणाने आपली सर्व संपत्ती जुगारात घालवली. त्यामुळे तो ब्राह्मण दरिद्री बनला. काही दिवसानंतर तो एका व्यापाऱ्याची गुरे राखू लागला. त्या राक्षसाने पराकाया प्रवेश केल्यामुळे सात्विक ब्राह्मणाचे भाग्यच पालटले. पुढे तो धनाढ्य व्यापारी विश्वेश्वरनाथाचे दर्शन घेण्यासाठी काशी यात्रेस गेला. त्या व्यापाराबरोबर गुराखी ब्राह्मण सुद्धा होते. काशीचे रक्षण करणाऱ्या शिवगणांनी ओळखले की त्या गुराखांच्या शरीरात राक्षसाने प्रवेश केला आहे. त्याने गुराखाच्या शरीरातून राक्षसास हुसकावून काढले व त्याला हद्दपार केले. तो गुराखी ब्राह्मण व व्यापारी विश्वेश्वरनाथाचे दर्शन घेण्यासाठी निघाले. तो राक्षस बाहेर राहिला. त्याला विश्वेश्वर मंदिराच्या कळसाचे दुरून दर्शन झाले. त्याला मंदिरात जाऊन विश्वनाथाचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यामुळे तो कोठून प्रवेश मिळतो का हे पाहत होता. तो परमपवित्र काशी क्षेत्रात प्रदक्षिणा घालू लागला. त्याला तिथे एक शिवभक्त शिवस्तुती करीत मंदिरात प्रदक्षिणा घालताना दिसला. त्याला गिळंकृत करण्यासाठी राक्षस धावला, पण तो शिवभक्त सावध होता. त्याने भस्मधुली हातात घेऊन शिवमंत्राचा जप करून भस्मधुली राक्षसावर फेकली. त्यामुळे त्या राक्षसाचे मानवी देहात रूपांतर झाले. हे पाहून त्या शिवभक्तास दया आली. त्याने त्या मानवास विचारले, तू कोण आहेस? येथे कशासाठी आला आहेस? तो म्हणाला, मी प्रतिष्ठान गावचा ज्योतिष्य होतो. माझे पूर्वजन्मीचे नाव दत्तोग्रास होते. त्या जन्मात मी भ्रष्टाचार केल्यामुळे मला राक्षसकुळात जन्म मिळाला. मला 30,000 वर्ष नरकयातना भोगाव्या लागल्या. मी एक ब्राह्मणाच्या शरीरात प्रवेश करून येथपर्यंत आलो, पण माझ्या दुष्ट स्वभावामुळे शिवगण मंदिरात सोडत नाहीत. 5 वर्ष झाली तरीसुद्धा तो व्यापारी व गुराखी परत आले नाहीत. या काशी क्षेत्राचे महात्म्य अलौकिक आहे. या काशी क्षेत्रात निवास करण्यासाठी देवसुद्धा धडपडत असतात. तू मला शिवमंत्र दे. मी महादेवाची आराधना करतो. शिवभक्त म्हणाला, तू या विमल कुंडात स्नान करून
ये, मग मी तुला मंत्राची दीक्षा देतो. तो राक्षस मानव गाव ज्योतिषी कुंडात स्नान करण्यासाठी गेला, पण तिथेही शिवगणांनी त्याला अडविले व बेदम मारले. तो शिवभक्ताकडे आला. त्या शिवभक्ताने देवाच्या दारातील परमपवित्र धूळ गंगेच्या पवित्र जलात भिजवली. ओम नमः शिवाय असा 108 वेळा जप केला व ती धूळ त्या राक्षसाच्या कपाळाला लावली. त्यामुळे सर्व राक्षसगण त्या शिवभक्तास शरण आले. त्या राक्षसाने इमलेश्वर तीर्थात उडी मारली. त्यामुळे त्याचा देह सर्वांग सुंदर झाला. तेवढ्यात तेथे पुष्प नामक दिव्य विमान आले. त्या विमानात अनेक गंधर्व होते. त्या तीर्थात स्नान केल्यामुळे व धुली लावल्यामुळे राक्षसाचे सर्व पाप नाहीसे झाले होते. त्याला विमानात बसवले व विमान कैलास दिशेने जाऊ लागले. तो त्या राक्षस म्हणाला, माझ्यामुळे तुला उद्धार झाला. तू मला का बोलावले नाहीस? मी तुझ्यापेक्षा लाखोपटीने पुण्यवान आहे. राक्षस विमानातून म्हणाला, मित्रा भिवू नकोस. तू सुद्धा 15 दिवसांनी मला भेटण्यासाठी येशील. अशा प्रकारे भस्माचा प्रभाव आणि ऋषेश्वर त्या भस्माचा महिमा तुम्हाला सांगतो. शंकर पार्वती पते हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.